आपण पाहिलं तर कर्जमाफी जो पात्र शेतकरी आहे त्याबाबत अजूनही 2 लाख आहे, पण एखाद्यावर 3 लाख कर्ज असेल आणि तो पात्र आहे, मग 1 लाख कोण भरणार आहे? त्याबाबतची काय भूमिका सरकारची आहे ते त्यांनी अजून निश्चित केलेलं नाही आहे. ज्यानं घोषणा झाली, पण प्रत्यक्षात GR कायच कसा निघतं तो पण विषय महत्वाचा आहे. पाहिजे होतं ते घेतलं नाही. तर देवाभाऊच म्हणत होते का दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही प्राधान्य देऊ. आता दुष्काळग्रस्त शेतकरीच कर्जमाफीतून सुटला आहे. महाराष्ट्र राज्याचा सन 2026चा या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे जी आहे ती शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. शेतकऱ्यांची 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आहे. तसेच ज्या शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना सुद्धा 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत बच्चूभाऊ कडू आहेत. भाऊ, अनेक आंदोलने झाली. सरकारने महायुतीने जे निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासनाची जाणीव घेण्यात त्या आश्वासनाची जाणीव त्यांना करून देण्यासाठी तुम्ही अनेक आंदोलने केली. भरपूरसा प्रवास झाला, भरपूरशा पदयात्रा झाल्या. आता सुद्धा तुम्ही पदयात्रेमध्ये आहात आणि आताच कर्जमाफीची जी आहे ती घोषणा झालेली आहे. काय सांगाल? खरं तर चांगलं आहे, म्हणजे सरकारचं किमान कर्जमाफीचं धोरण स्वीकारलं, माफीची घोषणा केली. त्याच्याबद्दल आम्ही सरकारला धन्यवाद देतो, आभारही मानतो. मग एकनाथजी शिंदे असेल किंवा अजितदादा असेल त्यावेळेस आणि देवाभाऊ फडणवीस असेल, ज्या ज्या कार्यकर्त्यांना मेहनत घेतली, रक्ताचं पाणी केलं, रक्तदान आम्ही केलं, घंटा वाजवून आंदोलन केलं, तिकडे रायगडला आंदोलन केलं, रंगपंचमीला भिंता रंगवल्या आणि आता रंगपंचमीपर्यंत ते कर्जमाफी होताना आम्हाला आनंदच आहे. मुळात काही मुद्दे बाकी आहे. पहिले जर आपण पाहिलं तर कर्जमाफी जो पात्र शेतकरी आहे त्याबाबत अजूनही 2 लाख आहे, पण एखाद्यावर 3 लाख कर्ज असेल आणि तो पात्र आहे, तर मग 1 लाख कोण भरणार आहे? त्याबाबतची काय भूमिका सरकारची आहे ते त्यांनी अजून निश्चित केलेलं नाही आहे. ज्यानं घोषणा झाली, पण प्रत्यक्षात GR कायच कसा निघतं तो पण विषय महत्वाचा आहे. जे पात्र आहे त्याची सरसकट व्हायला पाहिजे होती. दुसरी गोष्ट, जे प्रोत्साहन निधी तुम्ही रेग्युलर कर्जदारांना देत आहे ते फारच कमी आहे. 50,000 म्हणजे काहीच नाही. उलट मला असं वाटतंय का किमान ते 1.5 लाखापर्यंत तरी प्रोत्साहन निधी वाढवला पाहिजे. कारण जो रेग्युलर कर्ज भरतं तो काही फार श्रीमंत आहे किंवा त्याची भरण्याची क्षमता आहे असं नाही आहे. तो इकून तिकून काढूनच कर्ज भरत असतं. रेग्युलरसाठी तो भरतं. म्हणून तोही मुद्दा घेणं महत्वाचं आहे. आणि आम्ही रेग्युलर कर्जदार या वर्षीचा आम्हाला अपेक्षा होती का 30 जून पर्यंत थकीत असणारा 2026 30 जून पर्यंत, म्हणजे 30 जून 2026 पर्यंत जो थकीत आहे त्याला कर्जमाफीत घ्यायला पाहिजे होतं, ते घेतलं नाही. उलट देवाभाऊच म्हणत होते का दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही प्राधान्य देऊ. आता दुष्काळग्रस्त शेतकरीच कर्जमाफीतून सुटला आहे आणि त्यासाठी लगेच आम्ही सर्व, म्हणजे मग नवले साहेब असेल, राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल किंवा तुपकर किंवा जे काही शेतकरी नेते आहे त्यांच्यासोबत बोलून 14-15ला पुढचं काय कशा पद्धतीनं समोर जायचं ते आम्ही ठरवू. तुमचं नागपूरचं आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणावर पेटलेलं होतं. त्यानंतर जे आहे ते तुम्ही मुंबईत बैठक घेतली आणि अचानक तुमच्यावर टीकेची एक झोड उठू लागली. भरपूरशा टीका झाल्या. मात्र आज कर्जमाफीनंतर काय वाटतं? नाही, मला खरं तर अंदरून आनंद आहे, पण तो थोडासा दिलखुलासपणे करता येत नाही. थोड्या बाबी त्रुट्या ठेवल्या आहे सरकारनं. नाहीतर आम्ही त्या त्रुट्या ठेवल्या नसते तर आज आम्ही इथंच त्याचा उत्सव मनवला असता. परंतु काही अटी त्याच्यात ठेवलेल्या आहे. नेमका शासन निर्णय कसा निघतं तोही प्रश्न आहे. कर्जमाफीची घोषणा झाली, तरतूद झाली, हा त्या आंदोलनाचं मोठं यश आहे. म्हणजे ते जर कदाचित आम्ही हे आंदोलन सातत्यानं केलं नसतं, तर आज कर्जमाफी, आज तुम्हाला ही घोषणा पाहायला भेटली नसती. टीकाकारांनी आम्हाला खूप टीका केल्या, मुंबईला कशाला गेले, मग तिथं मॅनेज झाले वगैरे. आता ही त्या लोकांना हे उत्तर आहे. संघर्ष करायचा नाही, घरी बसून टीका करणारे लोक आता काही कमी नाही राहिले, भरपूर आहे. त्यांना आता यात्रेतच ते कर्जमाफी, म्हणजे खडीमलला तिथं रेंजच येत नाही आणि कर्जमाफीची आठवण आणि मेळघाटची संघर्ष यात्रा सुरू असताना आज आजचा दिवस आंदोलकासाठी मोठा आहे. तर तुम्ही पाहिलं तर हा खूप मोठा तसा पाहिलं तर विजय आहे. जरी तो अपूर्ण असला तरी त्याच्यासाठी लढू. बाकी गोष्टीसाठी आम्ही लढू. कशा पद्धतीने समोर जायचं ते पण ठरवू. दुसरी गोष्ट, भूमिहीन शेतकरी, भूमिहीन मजूर त्यांना सुद्धा अपघात विमा लागू केला. विधानसभेतल्या अधिवेशनात हा मुद्दा मांडला. आंदोलनात सुद्धा तो मुद्दा घेतलेला होता आणि तो मुद्दा सुद्धा आमचा क्लिअर झालेला आहे. जसं शेतकरी अपघात विमा योजना आहे त्याच योजनेमध्ये शेतमजुरांना सुद्धा घेतलं गेलं
हा मजुरांसाठी मोठा दिलासा आहे. मी सरकारचा आभार मानतो. एकूणच जे आंदोलन सुरू होतं वर्षभरापासून त्या आंदोलनाचं हे फलित आहे असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे. मात्र या जे शेतकरी आंदोलनाचे जे नेते होते, चळवळीतील नेते होते त्यांच्याशी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा जी आहे ती ठरवली जाईल असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे. अवकाश बोरसे, लोकमत.com, मेळघाट.